जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज देहूमध्ये प्रस्थान करतो आणि त्यामुळे अगदी देहू नगरीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस बंदोबस्त सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आहे। एकंदरीतच पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे त्या पोलीस अधिकारी आपल्याला सांगतायत। नक्की कसा पोलीस बंदोबस्त असणार आहे, काय पार्श्वभूमी आहे? संत तुकाराम या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सर्व नागरिकांचं भाविकांचं या ठिकाणी मी पोलीस विभागातर्फे स्वागत करते। या ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्तरावरती बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। वाहन असेल, राहण्याच्या ठिकाणी बंदोबस्त असेल, ज्या ठिकाणी विसावा आहे त्या ठिकाणचा पालखीसोबतचा बंदोबस्त, अशा वेगवेगळ्या प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। साधारणतः 100 अधिकारी, 2 SRPF कंपनी, त्याचप्रमाणे 700 कर्मचारी, ट्रॅफिकचे कर्मचारी, असा संपूर्ण बंदोबस्त या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि नियमनासाठी लावण्यात आलेला आहे। काल अतिवृष्टी झालेली होती, इंद्रायणीला अगदी महापूर आलेला होता। या सर्व पार्श्वभूमीवरती वारकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करणार पोलीस प्रशासनाच्या वतीनं? कालच्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने देहूचे जे संस्थान आहे त्या संस्थानाने सर्व भाविकांना आणि नागरिकांना अपील केलेलं आहे की त्यांनी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुरक्षित राहावे आणि सर्वांना स्वतःची पण काळजी घ्यावी आणि सगळे प्रशासन आणि पोलीस विभाग जे उपाययोजना करत आहे त्याला सहकार्य करावं। मी सर्व भाविकांना आणि नागरिकांना विनंती करेन की प्रथमतः स्वतःची सुरक्षितता बाळगावी, त्यांच्यासोबत असलेले ज्येष्ठ लहान मुलं यांची काळजी घ्यावी आणि त्या अनुषंगाने आणि सगळ्या परिसराचा आणि परिस्थितीचा आणि वातावरणाचा आढावा घेऊन ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी सुरक्षित राहावं आणि वेळेनुरूप त्यांनी या ठिकाणाकडे मार्गक्रमण करावं। धन्यवाद। एकत्रित आपण बघू शकतो की देहूमध्ये आज संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा होतो आणि या निमित्तानं पोलीस प्रशासन अगदी या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। पोलीस प्रशासनाकडून वारकऱ्यांना सूचना देत आहेत की स्वतःची काळजी घ्या, कारण की देहू नगरीमधून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीला काल अगदी उधाण आलेलं होतं आणि या सर्व पार्श्वभूमीवरती तुम्ही स्वतःनी प्रत्येकाने आपापली स्वतःची काळजी घ्या असं आवाहन सुद्धा पोलीस प्रशासनाकडून करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, देहू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।